मान्यवरांना सलामी देण्याकरिता पाचारण होत आहे। पाचारण होत आहे बुलढाणा जिल्ह्याचा हा संघ बाद कुमारी शाहू सागर शिर्के कुमारी वर्षा हिमराज दलावी भूपती कराटे का द्वारा तक आदिवासी गणपती विद्यालय नागपूर। चल 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 टिन 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 चल। नमस्कार, मी सुनील खमितकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव। तर मला सांगायला आनंद होतो की नुकतीच नागपूर येथे दिव्यांगांची गेल्या 22 आणि 23 तारखेला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाली। याच्यामध्ये नागपूरच्या पाठोपाठ आपल्या धाराशिव जिल्ह्यांनी पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे। आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं सर्वसाधारण विजेतेपद मिळालेलं आहे। याच्यामध्ये आपण 13 सुवर्ण पदकासह आपण एकूण 54 पदकाची कमाई आपल्या जिल्ह्यानं केली। गेल्या 4 महिन्यापूर्वी जेव्हा मी इथे रुजू झालो त्यावेळेस आम्ही सर्व दिव्यांग शाळेतल्या मुख्याध्यापकांची आणि क्रीडा शिक्षकांची मीटिंग घेतली। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या त्याच इतक्या काटेकोरपणे घेतल्या आणि कठोर सिस्टीममध्ये घेतल्या की त्यावेळेस आम्हाला खात्री पटली होती की आपले विद्यार्थी यावेळेस राज्यस्तरीय स्पर्धा नक्की जिंकतील। तर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मयंक घोष साहेब आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव साहेब यांच्यासोबत चर्चा विनिमय करून आम्ही प्रत्येक विजेतेपद मिळवलेला, पहिला क्रमांक मिळवलेला, सुवर्णपदक मिळवलेला आम्ही प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक देत आहोत। अशा 29 विद्यार्थ्यांना आम्ही उद्या मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रत्येकांना मी पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन यांचा सत्कार करणार आहोत। दिव्यांगाची एवढी मोठी कामगिरी केली आपण समाज कल्याण नेहमी प्रतिनिधी असतात। एवढी मोठी कामगिरी काय वाटते, काय वातावरण तुमचं? आमच्या ऑफिसमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि दिव्यांग प्रवर्गामध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी संधी मिळाली तर ते स्वतःला सिद्ध करतात हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलेलं आहे। सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं तसेच त्यांच्या शाळेच्या संस्थेचं तसेच त्यांच्या शिक्षकाचं या सगळ्याचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये ह्याच्याहून मोठी कामगिरी त्यांच्या हातून होईल अशी आशा व्यक्त करतो।